नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात विरोधी पक्षात बसण्याची भूमिका व्यक्त केली होती। त्या दिवसापासून ते आजपर्यंत त्यांच्याकडे महाराष्ट्राचं बारीक लक्ष होतं, कारण विरोधी पक्ष या नात्यानं महाराष्ट्रानं मनसेला कौल दिला नाही, पण अनपेक्षितरित्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात विरोधी पक्षात बसलेली दिसली। गेल्या अनेक दिवसांमध्ये जे काही महाराष्ट्रात घडलं ते अनपेक्षित होतं। भाजपासोबत असलेली शिवसेना अचानक भाजपाची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर गेली आणि सत्तेत मुख्यमंत्रीपदी आपला पक्षनेता विराजमान करती झाली। दुसऱ्या बाजूला गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध भूमिकांवर कुठल्याही प्रकारे स्पष्ट भूमिका न व्यक्त करणारे राज ठाकरे आणि त्यांचं मौन चर्चेत आलं। याच दरम्यान मनसेनं आपल्या महाअधिवेशनाची घोषणा केली आणि राज ठाकरे काय बोलणार याची अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे। मुंबईतल्या गोरेगावातल्या एका एसी अर्थात वातानुकूलित सभागारामध्ये दिवसभर कार्यकर्त्यांचं मंथन आटपल्याच्या नंतर राज ठाकरे मार्गदर्शनासाठी अवतरतील आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे कान, नाक, डोळे हे फक्त आणि फक्त राज ठाकरेंचं भाषण ऐकत असतील, कारण राज ठाकरे आपल्या इंजिनाचा गिअर बदलणार आहेत। राज ठाकरेंकडून हे पहिल्यांदा होत नाहीये। महाराष्ट्रातल्या अनेकविध निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळेला वेगळ्या पक्षाची बाजू मांडणारा हा एकमेव राजकीय नेता आहे। मात्र आता असं राजकारणात काय घडलंय की राज ठाकरेंना आपल्या पक्षाची भूमिका पुन्हा एकदा बदलावी लागतेय। ज्या शरद पवारांच्या भरोशावर लोकसभेला राज ठाकरेंनी काही ठाम भूमिका घेतल्या, त्या शरद पवारांनी आता राज ठाकरेंचा हात सोडून दिल्यामुळे तर राज ठाकरे शिवसेनेकडून दूर केली गेलेली हिंदुत्वाची भूमिका आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात आहेत का? राज ठाकरेंच्या निमित्तानं महाराष्ट्रात जी विरोधी पक्षाची एकत्र जागा भाजपाकडे गेली आहे, त्यात प्रतिस्पर्धा निर्माण होईल का? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा। राजा रंग बदलणार। आजच्या आपल्या या चर्चेत सहभागी होत आहेत मनसेचे प्रवक्ता संदीप देशपांडे, शिवसेनेचे पुण्याचे शहर समन्वयक आनंद दवे, माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओत आपल्या बरोबर जोडले जाणार आहेत राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर आणि नागपूरहून आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ता संजय दुबे। पहिला आणि अत्यंत स्वाभाविक प्रश्न संदीप देशपांडे यांना आहे। संदीप देशपांडे, गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीचा झेंडा किंवा ज्या पद्धतीची ट्वीट्स तुमच्याकडून येत आहेत ती पाहता महाराष्ट्र धर्म आणि हिंदवी स्वराज्य या दोन शब्दांभोवती मनसेची आता नवी भूमिका असेल का, याची अधिकृत स्पष्टता या कार्यक्रमात तुम्ही करू शकाल का? मला असं वाटतं उद्या सकाळी 9 वाजता आमच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। जे बॅनर पोस्टर राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या अधिवेशनासाठी म्हणून तयार झालं, त्याच्यावरती महाराष्ट्र धर्माचा उल्लेख झाला। मला असं वाटतं हा महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नवीन नाही, ही आमची जुनी भूमिका आहे। याचं कारण असं की आपल्याला आठवत असेल प्रसाद की ज्या वेळेला रजा अकादमीच्या गुंडांनी या मुंबईमध्ये हायदोस घातला होता, तोडफोड आझाद मैदानामध्ये तोडफोड केली होती, आमच्या पोलीस माता भगिनींवर हात टाकायचा प्रयत्न केला होता, त्यावेळेला या सगळ्या विरुद्ध जर कोण उभं राहिलं असेल तर ते राजसाहेब ठाकरे उभे राहिले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभं राहिली। आणि त्याही वेळेला अशी चर्चा चालू होती की राज ठाकरे हिंदुत्वाकडे जाणार का, मनसे हिंदुत्वाकडे जाणार का। त्यावेळेलाही राजसाहेबांनी हे स्पष्ट केलं होतं की आम्ही महाराष्ट्र धर्म मानतो आणि त्या धर्मासाठी म्हणून संदीप देशपांडे, या वेळेला महाराष्ट्र धर्माच्या बरोबरच हिंदवी स्वराज्य अशा स्वरूपाचाही एक शब्द चिकटलाय तुमच्या प्रचारामध्ये। प्रसाद असा आहे याच्यामध्ये की
हिंदवी स्वराज्य याची व्याख्या काय, किंवा शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य म्हटलं म्हणजे नेमकं काय म्हटलं. तर त्यावेळेला जे 18 पगड जमातीतले जे लोक होते, जाती जमातीतले लोक होते, या सगळ्यांना एकत्र करून परकीय शक्तींविरुद्ध लढणं आणि आपल्या स्वतःचं असं राज्य निर्माण करणं हे हिंदवी स्वराज्य होतं, ज्याच्यामध्ये रयतेला सुख मिळावं. आणि मला असं वाटतं त्याचं स्वप्न जे शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी बघितलेलं स्वप्न आहे, हे स्वप्न जर आम्ही बघत असू तर त्याच्यात काही गैर नाहीये. शिवाजी महाराजांचं स्वप्न प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचं स्वप्न तुम्ही घेता आहात. आपण शिवसेनेला विचारूयात, मनसे जर शिवाजी महाराजांचं स्वप्न घेत असेल आणि ते राजकारणात प्रत्यक्षात उतरवायला एक एक पाऊल पुढे टाकत असेल तर आनंदवे शिवसेनेच्या पोटात भीतीचा गोळा आलाय का? बिलकुल नाही आला. आमच्याकडे खूप आनंदाचं वातावरण आहे. सर्वप्रथम संदीप देशपांडे आणि मनसेला मी शुभेच्छा देतो मनापासून. आणि शिवप्रभूंचं एक स्वप्न साकार होतं आहे हिंदवी स्वराज्याचं. आता तसं बघितलं तर अराजकीय आपण बोलायचं ठरलं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी काही वेळा निश्चितच काही थोडीशी सहकार्याची कॉम्प्रोमाइजची भूमिका घेतली असली तरी सुद्धा आमचे हिंदुत्वाविषयी कोणालाही शंका नाही आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला मुख्यमंत्री पदासाठी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे हे पक्ष सुद्धा हिंदुत्वाच्या विरोधात जे होते ते थोडेसे सॉफ्ट हिंदुत्ववादी झालेत असं समजू. आता मनसे राहिला एक पक्ष, तो सुद्धा आता हिंदुत्ववादी होतोय. त्यामुळे राज्यामध्ये कोणतेही राजकीय पक्ष असेल MIM सोडून तर ते सगळ्याच्या सगळे हिंदुत्वाची बाजू घेणार आहेत, हिंदूंची बाजू घेणार आहेत. आम्हाला मनापासून त्याचा आनंद आहे. लक्षवेधीत एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती, लवकरच परत येतो. नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाच्या संदर्भात. राजेश कोचरेकर, हिंदुत्ववादी, हिंदवी अशा स्वरूपाचे वेगवेगळे शब्दच्छल इथे झाले. मुळात मनसेचं इंजिन रुळावर येण्याचा प्रयत्न करतंय की दिशा शोधण्याचा प्रयत्न करतंय? नाही बघा, ज्या अर्थी शिवसेना की जो मराठी आणि हिंदू या दोन अजेंड्यांवर काम करणारा पक्ष होता, म्हणजे 1985ला ज्या वेळेला म्हणजे 80च्या दशकात जी भाजपबरोबर शिवसेनेची युती झाली ती मुंबईतला मराठी आणि देशातला हिंदू हा एकत्र आणण्यासाठी स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कल्पनेतून झालेली ही युती आहे. आत्ता शिवसेना जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाते तेव्हा जी स्पेस शिल्लक आहे त्या स्पेसवर आपला स्वतःचा सातबारा बनवा या एका कार्यक्रमासाठी राज ठाकरे सज्ज झालेत. इतकंच आता तरी आपल्याला दिसतंय. जागा ही एकत्ररित्या भाजपाकडे जाऊ द्यायची नाही. हा बघा, आता उद्या कसं आहे माहिती आहे का, अगदी जमिनीच्या भाषेत सांगायचं तर त्या फेरफारामध्ये उद्या कोण येणार हे आपल्याला नंतर कळेल. पण आता पहिल्यांदा त्या सातबारावर स्वतःचं नाव चढवण्याचा प्रयत्न राज ठाकरे करतायत आणि तो किती यशस्वी होईल यासाठी आपल्याला थोडा वेळ थांबावं लागेल. कारण शिवसेनेचा जो मतदार आहे तो शिवसैनिक हा कट्टर आहे आणि ती कट्टरता छेदण्यामध्ये राज ठाकरे किती यशस्वी होतात त्यावर हा सगळा खेळ अवलंबून आहे. फार बरं झालं राजेश कोचरेकर तुम्ही हा मुद्दा काढलात, कारण हे संदीप देशपांडे गेले काही दिवस वारंवार ट्विटरवरून चिमटे काढतायत ते बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. संदीप देशपांडे, काय चाललंय तुमचं ट्विटरवर? तुम्ही का म्हणून बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डिवचताय सारखे? तुम्हाला काय वाटतं, बाळासाहेबांचे शिवसैनिक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणून आनंदले नसतील? केवढं मोठं मानाचं पद शिवसेनेकडे आलं, तुम्हाला बघवत नाहीये का? तुम्ही मुद्दामून चिमटे काढताय त्यांना? प्रसाद, मला कोणालाही चिमटे काढायचे नाहीत, मला कोणाबद्दलही वाईट म्हणायचं नाही. जसं आता राजेशजींनी सांगितलं की शेवट असं आम्ही एक राजकीय पक्ष म्हणून काम करतोय. राजकारणामध्ये आपली स्वतःची एक स्पेस निर्माण करणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं धोरण असतं आणि त्याप्रमाणे आम्ही आमची स्पेस कशी करायची, आमची रेष इतरांपेक्षा कशी मोठी होईल यासाठी पक्ष म्हणून, राजकीय पक्ष म्हणून, एक राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करणं आमचं कर्तव्य आहे. ते काम आम्ही करतो. संदीप देशपांडे, राज ठाकरे असं वारंवार आपल्या कार्यक्रमात बोलत आले आहेत की मनसेनं स्वतःचा कार्यकर्ता इतर कुठल्या पक्षातून घेऊन तयार करायच्या ऐवजी स्वतःचा मतदार, स्वतःचा कार्यकर्ता वेगळा तयार केला. आता तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक काय करतायत, ते लाचार झालेत का, अशा प्रकारची ट्विट करून नक्की काय संदेश देऊ इच्छित आहात? तुम्हाला शिवसेनेतून आपल्याकडे इन्कमिंग अपेक्षित आहे का?
प्रसाद असा आहे की जेव्हा राजकीय परिस्थिती बदलते त्यावेळेला एखाद्या पक्षात काम करणारा जो राजकीय कार्यकर्ता असतो तो बऱ्याचदा, मी या ट्विटच्या मागची पार्श्वभूमी सांगतोय, मला फक्त 1 मिनिट तुम्ही वेळ द्यावा ही माझी तुम्हाला विनंती आहे की हे काय करतोय. आज असं आहे की प्रत्येक महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक आम्ही आधीपासून एकत्र काम केलंय, आम्ही एकमेकांना ओळखतो, आम्ही एकमेकांना वैयक्तिकरित्या ओळखतो. भले आमचे राजकीय मतभेद असले तरी चहाच्या टपरीवर सकाळी भेटणारे शिवसैनिक असतात, बऱ्याचदा त्यांच्याबरोबर आमची चर्चा होत असतात, मग त्या राजकीय चर्चाही त्याच्यामध्ये होत असतात. मग आता त्या राजकीय चर्चेचाच संदर्भ घेतो आणि पटकन विचारतो, तुम्हाला कळलंय काय, शिवसैनिक नाराज झाले आहेत का? बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर शिवसेनेनं जाणं हे पसंत पडलं नाहीये का? तुमच्याकडून शिवसैनिक आणि त्यात सुद्धा बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणणं म्हणजे शिवसेनेत उद्धव ठाकरेंचे, आदित्य ठाकरेंचे, मिलिंद नार्वेकरांचे असे वेगळे वेगळे शिवसैनिक आहेत का? प्रसाद असं आहे, मी बाळासाहेबांचे शिवसैनिक असं नाही म्हटलं, मी म्हणताना असं म्हटलं की ज्यांना असं वाटतंय की ज्या पद्धतीचं जे राजकारण झालं हे राजकारण चुकीचं आहे, हे आपल्या तत्वांशी तडजोड करणारं राजकारण आहे, हे आपल्या वैचारिक गोष्टींना घाला घालणारं राजकारण आहे, असं सांगणारे मला असंख्य लोक भेटत आहेत. तर त्या लोकांना मी आव्हान केलंय की जे तिथे नाराज असतील आणि ज्यांना वाटत असेल की आपल्या तत्वांची तडजोड झाली आहे, हे बरोबर नाही चाललंय, होऊ शकतं ना, एखादा माणूस नाराज होऊ शकतो, अगदी होऊ शकतं, अगदी बरोबर आहे. कारण महाराष्ट्रात 40 वर्षांनी एकमेकांच्या विरोधात असलेले अनपेक्षितरित्या 3 पक्ष एकत्र आले. राजेश कोचरेकर, आता संदीप देशपांडे असं म्हणतायत की महाराष्ट्रात बरेच असे लोक आहेत ज्यांना ही महाविकास आघाडी पसंत पडलेली नसू शकते, त्यांच्याकडे मनसेचा डोळा आहे. हे सांगायचे दात आणि दाखवायचे म्हणजे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात, तसं प्रकरण आहे का? बघा, मनसेची निर्मिती होऊन आता 13 वर्ष झाली आहे प्रसादजी. या 13 वर्षामध्ये भाकरी परतण्याची वेळ राज ठाकरेंवर आलेली आहे. मग तो झेंड्याचा रंग असो किंवा इतर आपली धोरणात्मक वाटचाल असो, राज ठाकरेंना हे कळून चुकलेलं आहे की 30 लोक आणि 30 सत्ता केंद्र आपल्या पक्षातली आता आपल्याला फलदायी होणार नाहीत. याच्यातला दुसरा एक भाग असा आहे की पक्षाच्या झेंड्याचा रंग बदला, त्याच्यावर राजमुद्रा टाका किंवा आणखी काही करा, पण जोपर्यंत या राजमुद्रेतले राजभाव जोपर्यंत बदलणार नाहीत तोपर्यंत शिवसेनेकडे असलेला जो कट्टर मराठी वोटर आहे तो मनसेला किंवा राज ठाकरेंना आपल्याकडे आकर्षित करता येणार नाही. याचं कारण एक शब्द मला परत एकदा लागेल समजायला, तर तुम्ही प्रेक्षकांसाठी पण सांगा, राजमुद्रेतला राजभाव हा काय मामला आहे? बघा, राजमुद्रा ही जी छत्रपतींनी सर्वसामान्य मराठी मुलकासाठी केलेला एक तो प्रयत्न होता आणि त्यामध्ये असं एक ध्वनित केलेलं होतं की हे जनतेचं राज्य आहे, रयतेचं राज्य आहे. राज ठाकरेंना जर रयतेचं व्हायचं असेल तर आधी सगळ्यात पहिल्यांदा त्यांची राजमुद्रा म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि राज ठाकरे आपले आहेत हा भाव जोपर्यंत सामान्य मुंबईकरांना, ठाणेकरांना, कल्याण डोंबिवलीकरांना जाणवणार नाही तोपर्यंत भाकरी परतली असं मानायला मी तयार नाही. याचं कारण असं आहे की संदीप देशपांडे असतील, अविनाश अभ्यंकर असतील, शिरीष सावंत असतील किंवा आणखी यशवंत किल्लेदार असतील किंवा आणखी कोणी असतील, या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची व्यक्ती आहे ती म्हणजे राज ठाकरे, जी शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे होती किंवा आता उद्धव ठाकरे आहेत. पण आता उद्धव ठाकरेंकडे बघूनच लोक शांत बसलेत ना, अनेक लोक नाराज आहेत. बरोबर. तर राज ठाकरेंकडून शांत बसण्यासाठी राज ठाकरेंना त्यांच्याबरोबर संवाद साधता यायला हवा, तो होत नाहीये, त्यामुळे मनसेची ही स्थिती झालेली आहे. बरं, मग संदीप देशपांडे, थोडक्यात काय तर 30 माणसं त्याच ठिकाणी आणि त्याच भूमिकांमध्ये दिसल्यामुळे मनसेची वाढ खुंटली आहे आणि म्हणून आता त्यांना बाहेरून मदत घ्यावी लागतेय. या निष्कर्षावर आपली प्रतिक्रिया? मला असं वाटतं की थोडंसं ओव्हर रिॲक्ट करतायत राजेश कोचरेकर. मला हे अगदी मान्य आहे की अगदी आमच्या पक्षाच्या सुरुवातीपासून राजेश कोचरेकर कव्हर करतायत त्याला, पण त्यांचं जे ऑब्झर्वेशन आहे किंवा त्यांचं जे निरीक्षण आहे त्या निरीक्षणाची मी पूर्णतः सहमत नाही. लक्षवेधीत एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती, लवकरच परत येतो. नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाच्या संदर्भात. आनंद वे, या दोघांच्याही मतांमध्ये अजिबात नाही.
बरं बरं, या दोघांच्याही मतांमध्ये एक वाक्य आलं की लोक नाराज आहेत महाविकास आघाडी निर्माण होणं आणि त्यात सुद्धा शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाणं, या नाराज लोकांवर डोळा आहे मनसेचा उद्यापासूनच्या अधिवेशनाच्या नंतरची ही रणनीती असू शकते. तुमच्या पायाखालची वाळू सरकण्याची ही सुरुवात असेल का? आनंद दवे. बिलकुल नसेल. आणि खरं तर उद्याचा दिवस हा मनसेचा टर्निंग पॉईंट आहे, तिसरा किंवा चौथा. एकदा इंजिनाची दिशा बदलणं, मग झेंडा काढणं आणि हे उद्या नवीन झेंडा घालणं. त्यामुळे वाईट काही बोलायचं नाही किंवा चुका दाखवून द्यायच्या नाही असं आम्ही ठरवून आलो होतो आज इथं. पण संदीप देशपांडेंनी ज्या काल परवापासून चालू केले शिवसैनिकांना परत बोलावणं, याचा सरळ स्पष्ट अर्थ आहे की माझ्याकडं आत्ता असलेलं साधन सामुग्री मला अपेक्षित स्थळापर्यंत घेऊन जाणार नाही, मला काही लोक लागणार आहेत. दुसरं, जर नाराज किंवा निराश लोक असतील तर स्वतःहून त्यांनी संपर्क केला असता, असं झालेलं नाहीये. म्हणून ते आवाहन करावं लागते. मी जाहीर आणि स्पष्टपणे सांगतो, उद्याच नव्हे तर पुढच्या 2 महिने 6 महिने वर्षभरांनी सुद्धा हा बॉल नो बॉल पडणार आहे, नक्की आहे. आणि संदीप देशपांडे स्वतः करत नसतील, त्यांना सुद्धा त्यांच्यावरून ऑर्डर असतील किंवा ग्रीन सिग्नल असेल की असं लिहून बघ आणि काय होतंय का बघ, तर तसं होणार नाहीये. संदीप देशपांडे याचं उत्तर द्या. तुमचा बॉल नो बॉल पडणार आहे, इतकी तीव्र आणि स्पष्ट प्रतिक्रिया आली आहे शिवसेनेकडून. सेनेतून कोणी येणार नाही, नाराज लोक नाहीत, अशा प्रकारचा त्यांचा त्यामागचा विचार असू शकतो. संदीप देशपांडे. प्रसादजी एकच मिनिट. आनंदजी घेतो आपली प्रतिक्रिया. 1 मिनिट आधी संदीप देशपांडेंना बोलू द्या. मी बोलू का? रोजच्या रोज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश होत आहेत. अनेक नाराज लोक आमच्या संपर्कात आहेत, ते रोज आमच्याशी बोलतायत. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही यांना कोण नाराज नाही, हे नाही, तुम्हाला दुसऱ्यांची साधन सामुग्री असं जर शिवसेना म्हणत असेल तर आमचे 6 नगरसेवक चोरताना म्हणतोय मी, चोरताना. अक्कल नव्हती का? ते राजकारण तुम्ही केलं, ते राजकारण, आणि दुसरं करणार ते मूर्खपणा. ही दुटप्पी मला उत्तर देऊ द्या. पहिल्यापासून आहे. मग ते हिंदुत्वाबद्दल पण आहे. जेव्हा गणेशोत्सवांवर निर्बंध आले तेव्हा हे बिळात जाऊन लपले, हे शेपूट धरून बसले. जेव्हा रजा अकादमीच्या गुंडांनी गोंधळ घातला तेव्हा सगळे शिवसेनेचे नेते शेपूट घालून बसलेले, एक जण बोलायला तयार नाही. आणि हे आम्हाला शिकवणार गोष्टी, हे आम्हाला सांगणार काय आणि काय नाही ते. ह्यांच्याकडनं शिकायचं, ज्यांचे खायचे जात वेगळे आणि बोलायचे जात वेगळे. आनंद दवेंना उत्तर द्यायचंय. आनंद दवे, मला वाटतं किमान मुद्द्यांवर आपण बोलाल अशी अपेक्षा बाळगतो. नक्की संदीपजी, आपली उद्विग्नता, आपली नाराजी मी समजू शकतो. तुम्ही एक लक्षात घ्या, 2 नाही तुमच्यातले 50 पेक्षा जास्त लोक आलेली अख्ख्या महाराष्ट्रातली पकडली तर. एक आमदार व्हायचा तो सुद्धा आलेला आहे. नगरसेवक सगळेचे सगळे अख्ख्या महाराष्ट्रातनं आलेले आहेत, नाशिकपासून सगळीकडे. 2 नाही, छातीटूकपणे सांगतो 50 आलेले आहेत. मग ते न बोलवता आलेले, स्वतःहून आलेले आहेत. माननीय उद्धव साहेबांनी किंवा शिवसैनिकांनी कुठे असं ट्विट केलं नव्हतं की नाराज असेल तर या, निराश असेल तर या. सांभाळता येत नसतील लोक नाराज होऊन बाहेर परत असतील तर चांगल्या लोकांसाठी दरवाजे उद्या सुद्धा उघडे ठेवू आम्ही, तो काही विषयच नाही. पण ट्विट केलेलं नव्हतं की या नाराज असलेल्यांनी. आणि अख्ख्या महाराष्ट्रातनं आलेले, स्वतःची चूक कुठे चुकत असेल तर आपण त्याच्याकडे आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उद्याच्या दिवसापासून नवीन आयुष्य सुरू होतंय, त्याला आपण शुभेच्छा आहेत. पण चुकांकडे आनंद एकदम टिपिकल पुणेरी प्रतिक्रिया देत आहेत, शुभेच्छा देत आहेत, पण देता देता चिमटे काढतायत. संदीप देशपांडे, ट्विट करायची गरज नव्हती, हे वाक्य आलंय त्यांच्याकडून. बाळासाहेबांनी लिहिलेला अग्रलेख होता, या चिमणांनो परत या. कदाचित दवेसाहेब नवीन असतील, शिवसैनिक जुने आहेत की नाही मला माहित नाही, ते माझा त्यांचा परिचय नाही. अग्रलेख लिहिलेला माननीय बाळासाहेबांनी या चिमणांनो तुमचा हा उत्तरार्ध आहे का लिहिलेला होता. आम्ही ट्विट करून कोणाला स्वागत केलेलं नाही. आता ऐका 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 दवेसाहेब, आता ऐका. झोंबलं असेल तुम्हाला कदाचित, ते तुम्हाला झोंबलं असेल कदाचित, पण माननीय बाळासाहेबांनी हा अग्रलेख लिहिला होता. 2 ज्येष्ठ पत्रकार इथे बसलेले, त्यांनाही माहिती आहे की तो अग्रलेख लिहिला होता. बरोबर आहे संदीप देशपांडे. तो संदर्भ देताना आनंद दवेंनी एक आणखीन आठवण केली. बाळासाहेबांनी लिहिलेला अग्रलेख हा त्यांच्या उत्तरार्धातला होता. आनंद दवे मगाशी बोलले की हा उत्तरार्ध आहे का मनसेचा? मी फक्त प्रसाद असं आहे, आपण ज्या रेफरन्सनी बोलते त्या रेफरन्सने तुम्ही प्रश्न विचारला तर मी उत्तर देईन. ते असं म्हणाले आम्ही कधीच आव्हान केलं नव्हतं, त्याला मी फक्त आठवण करून दिली. उत्तरार्ध आहे का पूर्वार्ध आहे का मध्यांक आहे हा विषय नव्हता त्याचा. नाही केलेलं
दुसरी महत्वाची गोष्ट या सगळ्यामध्ये आम्ही काही कोणाला जबरदस्ती घेऊन येत नाहीये किंवा कुठल्या त्यांच्या नगरसेवकाला पैसे देऊन सांगितलं की तू आमच्या पक्षात ये. आम्ही हे सांगतोय की जर तुम्ही नाराज असाल, नाही, येणार पण तुम्हाला नाही ते. वाटत असेल जी शिवसेनेने केली ही लाचारी आहे, तर आम्ही स्वाभिमानी आहोत. ठीक आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत आणि हे सांगाल आमचा एकच आमदार आहे पण आमच्याकडे स्वाभिमान आहे. तुमचे 56 आमदार आहेत पण तुमच्याकडे लाचारी आहे. हा तुमचा आणि आमचा फरक आहे. आनंदवे याचं उत्तर आहे का? आनंदवे याचं उत्तर पटकन द्यायला लागेल. नाही 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 लगेच देतो. लाचारी कोण कोणासाठी करते? प्रत्येक निवडणुकीमध्ये मित्रपक्ष आणि विरोध शत्रू दोन्ही कोणी बदलले. प्रशंसा करणाऱ्यावर कशी टीका करावी लागली, टीका करणाऱ्यांवर आता का जावं लागते सगळं आपल्याला माहिती आहे. पण परत एकदा त्याच भाषेत उत्तर देतो. उद्याचा टर्निंग पॉइंट आहे, त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला. बाकी तुमचे लगेच लक्षात येईल की आपण किती वेळा बदललोय. टोल नाक्याचं काय झालं, करण जोहरच्या पिक्चरचं काय झालं, संजय दत्तचं काय झालं, हे सगळं लोकांना माहिती आहे ना. माणूस भेटायला येतो आणि करण जोहरला तुम्ही पाठिंबा देता. पाकिस्तानी कलाकारांचं काय झालं आम्हाला सगळं माहिती आहे साहेब. फक्त उद्याच्या दिवसासाठी नकोय आम्हाला, उद्या काही नकोय. तुम्हाला शुभेच्छा देतोय. तुम्हाला रात्री चांगली झोप यावी, एक समंजस भूमिका आनंदवे शुभेच्छा देतानाची घेत असताना दिसत असले तरी त्यातला चिमटा लपत नाही. ब्रेकवर जाण्यापूर्वी राजेश कोचरेकरांना विचारेन. राजेश कोचरेकर, मराठी माणसाच्या मतात आणि मनातली ही दुही आहे का जी आता स्क्रीनवर दिसते? नाही, अगदी खरं आहे. बघा, एक कसं आहे, आनंद दवे आणि संदीप देशपांडे हे शिळ्याकडीला ऊत काढण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटतं. जे झालं ते झालं, आता त्याच्यावर बोलून काही होणार नाहीये. राज ठाकरेंचा आणि मनसेचं जो बॅड पॅच आहे तो जर त्यांना संपवायचा असेल तर त्यांना उद्या वेगळी सुरुवात करावी लागेल. हा जो काय आनंद दवेंचा मुद्दा आहे तो तेवढाच मला पटतोय आणि तो तेवढा सगळ्या मराठी मुलकालाही पटतोय. तो अर्थात ते किती सकारात्मक घेणार यावर त्यांचं यशापयश अवलंबून आहे, याच्या पलीकडे काही नाहीये. अगदी बरोबर. राजेश कोचरेकर, या उत्तराच्या नंतर आपण एक छोटी जाहिरातीची विश्रांती घेऊ. आपण लवकरच परत येतोय. राज ठाकरे आणि मनसेच्या एका टर्निंग पॉइंटच्या संदर्भातली चर्चा पुढे नेण्यासाठी छोट्याशा जाहिरातीच्या विश्रांतीने. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागात आपलं स्वागत. आपण थेट जातोय राजेश कोचरेकर यांच्याकडे. राजेश कोचरेकर माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत. राजेशजी, ज्या पद्धतीनं राज ठाकरे लोकसभेच्या सुरुवातीला शरद पवारांच्या सोबत हातात हात घालून शरद पवार म्हणतील त्या पद्धतीनं भूमिका घेताना दिसले आणि अचानक विधानसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार आणि राज ठाकरेंमधला संवाद पूर्ण बंद झालेला दिसला, त्याचाच पुढचा टप्पा हा आता राज ठाकरेंच्या भूमिका बदलात आहे का? नाही, बघा, असं आहे की राज ठाकरे यांनी जी शरद पवारांची पुण्यात मुलाखत घेतली त्यानंतर अनेकांना असं वाटत होतं की पवार राज ठाकरेंना सांभाळतील, राजकीयदृष्ट्या सांभाळतील, त्यांना मदतीचा हात देतील आणि थोड्या वेळासाठी तसं झालंही. पण ज्या वेळेला पवारांच्या हे लक्षात आलं की राज ठाकरे यांच्याकडे काही आमदार नाही आहेत, एक जेमतेम आमदार आहे आणि पवारांना जो खेळ करायचा होता सत्तेचा त्यासाठी शिवसेना हाच एक उत्तम घटक आहे, त्यावेळेला त्यांनी उद्धवला सोबत घेतलं. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनाही पवार सोयीस्कररित्या आपल्या राजकारणासाठी आणि आपला पक्ष आणि आपला अजेंडा कायम राहण्यासाठी उपयोगात आणतायत, ही याच्यातली मेक आहे. मग ही गोष्ट मनसेला आणि शिवसैनिकांना कळलीये का? संदीप देशपांडे, राजकारणासाठी तुम्हाला वापरलं गेलं भूतकाळात, आता तीच अवस्था शिवसेनेची होतीये का? याच्यावर एक एक टप्प्याने तुम्ही दोघांनी बोलायचे. आधी संदीप देशपांडे. मला असं वाटतं प्रसाद, अशा प्रकारचं उथळ कन्क्लुजन काढणं कुठल्याही गोष्टीचं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही. आपण पत्रकार आहोत, आपल्याला सगळं समजतं, अशातला काही भाग नाही त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला एखादं राजकारण करत असताना तुम्हाला अनेक राजकीय भूमिका घ्याव्या लागतात. त्याच्यामध्ये त्या परिस्थितीनुसार त्या राजकीय भूमिका असतात. माननीय बाळासाहेबांनी पण इंदिरा गांधींना आणीबाणीच्या वेळेला सपोर्ट करायची भूमिका घेतली होती. त्याच्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या विरोधात निवडणुका लढवल्या. म्हणजे त्यावेळेला इंदिरा गांधींनी बाळासाहेबांना वापरून घेतलं का? त्यामुळे अशा प्रकारचं उथळ कन्क्लुजन कुठल्या तरी गोष्टीचं काढावं. तुम्हाला जर असं वाटत असेल संदीप देशपांडे की हे उथळ कन्क्लुजन आहे तर तुम्ही तुमची भूमिका मांडा. पत्रकार म्हणून तुम्ही एका वेळेला शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रात वागत होतात, हे महाराष्ट्र विसरलेलं नाहीये ना. मग तेव्हा तुम्ही तसं वागलात आणि आता तुम्ही तुमची भूमिका बदलायला निघालात आणि त्यात शरद पवार नावाचं एलिमेंट कुठेच नाहीये.
मी काय म्हटलं तुम्हाला काथे, कदाचित माझा शब्द तुम्हाला फार लागले असतील तर मी तुमची माफी मागतो त्याच्यासाठी, पण जे मला म्हणायचं ते तुम्ही नीट समजून घ्या. मी असं म्हटलं आमची भूमिका काय आहे ही आम्ही उद्या मांडणारच आहोत. आम्ही भूमिका मांडणार नाही असं म्हटलेलं नाहीये. आणि उद्या आमच्या पक्षाचे प्रमुख उद्या ते जी आमची राजकीय भूमिका आहे ती या महाअधिवेशनात मांडणार आहे. आज मी जी भूमिका मांडतोय, जे आपण घडलेलं आहे त्याच्यावर मी भूमिका मांडतोय. त्यावेळेला आम्ही जी भूमिका घेतली होती की मोदी आणि शाह यांच्या विरुद्ध आम्हाला लढायचंय, ते या राजकीय क्षितिजावर नको, त्याप्रमाणे ती जी परिस्थिती होती, ती जी हुकुमशाही चाललेली, त्याच्या विरोधात आम्ही भूमिका घेतली. ठीक आहे. आता आम्ही काय राजेश भूमिका कोसरकरांना घ्यायची यावर प्रतिक्रिया आणि ती द्यायची. कशी चुकीची राजेशजी, आहे, आपण बोला. हे सगळं जर आपण ठरवणार असाल तर आपण राजकारणात यावं आणि आपण भूमिका घ्याव्यात. नाही तुमच्या असं या आहे. शुभेच्छा, चॅनलवर तुमच्या बसून, या शुभेच्छा मी एअर राखून कंडिशनवर ठेवतो. बसून तुर्तास एखाद्या चर्चा त्या गोष्टीची भागावर नको करायला. आपल्या बरोबर राजेश कोचरेकर आहेत, त्यांनाही तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची आहे. संदीप देशपांडे, राजेश कोचरेकर बोलतायत, कृपया ऐकावं. संदीप देशपांडे हे माझे व्यक्तिगत मित्र आहेत आणि ते जसं म्हणाले की सुरुवातीपासून राजेश कोचरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कव्हर करत होते. मी त्यांच्या या संवेदन क्षमतेचा आदर करतो. कारण कसं आहे, आपल्याकडे आता सगळीकडेच उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याचा रिवाज झालेला आहे, तर संदीप देशपांडे त्या रिवाजाला बळी पडले नाहीयेत हेही नसे थोडकं. मला एकच संदीप देशपांडेंना विचारायचं आहे, राज ठाकरे यांनी वेळोवेळी ज्या आपल्या भूमिका बदलल्या तो उथळपणा नव्हता, तर तो खोल पाण्याचा प्रकार होता, हे मान्य आहे. मग मला तुमच्याशी बोलायचंय, निवडणूक लढवायची आहे किंवा अशा अनेक गोष्टी ज्या राज ठाकरेंनी सांगितल्या आणि मुंबईतल्या मराठी माणसांनी किंवा मुंबईकरांनी, ठाणेकरांनी, विशेषतः मराठी मतदारांनी राज ठाकरेंवर पुरेसा विश्वास ठेवला, पण त्या विश्वासाला राज ठाकरे खरे उतरले नाहीत. हे राज ठाकरेंचं राजकीय अपयश जे आहे ते तरी संदीप देशपांडे यांनी जर कबूल केलं तर तोही त्यांचा खेळाडूपणा आपल्याला दिसून येईल. ठीक आहे संदीप, आपण कारण ते आहात स्वतः चर्चेत. महानगरपालिकेचे संदीपजी, नेते होते. तुमच्याकडे याचं उत्तर आहे का? आमच्या भूमिकांवर तुम्हाला उथळपणाचे आरोप लावायचे आहेत, तर मग वारंवार भूमिका बदलणाऱ्यांच्या राजकीय भूमिका या उथळ नव्हत्या. बोलायला देणार नाही तर हे चालणार नाही. नाही मी देतोय, तुम्हालाच बोलायला देतोय. मी प्रश्न विचारतोय ना तुम्हाला, माझा प्रश्न पूर्ण होतोय, तुम्हीच बोलणार आहात. मला जर तुम्ही मग मला तुम्ही कंटिन्यू बोलायला द्या. मी जेव्हा उत्तर द्यायला जातो तेव्हा तुम्ही मला अडवता. असं जर होणार असेल तर मला चर्चा नाही करायची आहे. मग संदीप देशपांडे, अशा पद्धतीने होऊ शकत नाही. वेळेची मर्यादा प्रत्येकाला आहे. तुम्ही थोडक्यात उत्तर द्या, आपण नक्की पुढे जाऊ या विषयाला घेऊन. आपण बोला आता, मी तुमचं ऐकणार आहे. उत्तर द्यायला देणार नसेल तर मी चर्चेला बसून उपयोग काय? विषयाला धरूनच मी बोलतोय. माझं असं ऑब्झर्वेशन होतं की तुम्ही ज्याला उथळ भूमिका म्हणताय, एखादा राजकीय पक्ष चालवताना कधी 2 पावलं पुढे जावं लागतं, कधी 2 पावलं पाठी यावं लागतं. याचा अर्थ त्यांच्या भूमिका फेल झाल्या किंवा त्यांनी भूमिका योग्य घेतल्या नाही असं राजकारणात बऱ्याचदा काही भूमिका घ्याव्या लागतात. काही वेळेला चुकाही होतात त्या भूमिका घेताना. कोण सर्वज्ञ नाहीये इकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात पण डिसिजन घेताना आपल्या चुका होतात ना, का होत नाहीत? की एखादं डिसिजन घेतलं, मी आज जय महाराष्ट्र चॅनलला मी काम करतोय, मी हे डिसिजन घेतलं, कदाचित उद्या तुम्हाला वाटू शकतं हे चुकीचं आहे, होऊ शकतं ते. त्यामुळे व्यक्तिगत आयुष्यात पण आपण जेव्हा एखादं डिसिजन घेतो तेव्हा ते चुकतं. तसं काही राजकीय डिसिजन चुकू शकतात. मी असं म्हणत नाही की ते चुकले, आमचे कधीच चुकले नाहीत असं मला म्हणायचं नाही. चुकलेही असतील, पण त्या चुकीवर मात करून पुढे जाण्याचं एक इच्छाशक्ती असणं, आपल्या बरोबरच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन जाणं, त्याची इच्छाशक्ती असणं हे जास्ती महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं ज्या भूमिका बदलाबद्दल बोलतोय, तर आपण महाराष्ट्रात बघतोय की अनेक वेळेला अनेक पक्षांनी अनेक भूमिका बदललेल्या आहेत. मग एकट्या राज ठाकरेंनाच का दोष द्यायचा? बाकीच्यांचा काय? बरोबर, याचं उत्तर द्यायला लागेल. राजकारणी, कारण त्यांनी भूमिका बदलल्या, अतिशय विद्वान आणि जाणते लोक. पण हेच जर राज ठाकरेंनी केलं की ते चुकीचे झाले. नाही. आता संदीप देशपांडे, याचं उत्तर मी देतो आणि माझ्या बरोबर राजेश कोचरेकर पण तुमच्याशी संवाद साधतील. हे बघा, मुद्दा कसा आहे, राज यांच्या आडनावाला फार महाराष्ट्रात महत्व आहे आणि त्या आडनावाला यासाठी महत्व आहे कारण ठाकरे आडनाव म्हणजे भूमिका न बदलणारं आडनाव असं महाराष्ट्रात बिंबवलं गेलं होतं. 28 नोव्हेंबर 2019ला जे घडलं त्यानंतर आता तसं राहिलेलं नाही समीकरण. पण राज ठाकरे त्याआधीच ठाकरे परिवाराच्या राजकारणापासून दूर झाले आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी सातत्यानं भूमिका बदलणं हे कायम प्रश्नचिन्हांकित होत राहणार. राजेश कोचरेकर, आपण बोला. संदीप देशपांडे, आपल्याला आठवत असेल मंत्रालय पत्रकार बदलली, मला एक भूमिका सांगा ना की ही भूमिका बदलली.
नाही नाही, मी तुम्हाला सांगतो ना, ऐका ऐका नाही, ऐका तुमचा राजेश, संदीप मला देशपांडे एक भूमिका पाहिजे जी तुम्ही जे वारंवार म्हणता ना, राज ठाकरेंनी भूमिका बदलली, राज ठाकरेंनी भूमिका बदलली, मला पाहिजे ती, मला पाहिजे. नक्की नक्की मला राजेश नाही नाही ठाकरे, नाही, आपण मला आधी उदाहरणासह मला सांगूया आधी त्यांना. माझा आधीचा मुद्दा बोलू द्या. हा. ऐका, तुम्ही असं म्हणालात की राज ठाकरेंनाच टार्गेट केलं जातं किंवा राज ठाकरेंनाच फक्त भूमिका बदलण्याचा प्रश्न विचारला जातो, तर ते तसं नाहीये. तो प्रत्येकाला विचारला जातो. आज उद्धव ठाकरेंनाही तो प्रश्न विचारला गेला ना, की तुम्ही शिवसेनेत एवढं कडवट मराठी आणि हिंदुत्व बोलत होता, तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेलात वगैरे, हे पत्रकारांनी विचारलं. त्याची सोयीस्कर उत्तरं त्यांनी दिली. लक्षवेधीत एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती, लवकरच परत येतो. नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाच्या संदर्भात. संदीप देशपांडे, याच्यावर तुमचंही उत्तर ऐकायचं आहे, पण तत्पूर्वी एक प्रश्न मला आनंद दवेंना विचारायचा आहे. मी संदीपजी तुम्हाला संधी देणार आहे, या सगळ्यावर तुम्ही बोला. आनंद दवे, एक पटकन प्रश्न विचारतो. प्रश्न विचारल्याच्या नंतर, भूमिका बदलाचा मुद्दा निघाल्यानंतर मनसेच्या प्रवक्त्यांना किंवा मनसैनिकांना इतका राग का येतो? तुम्ही त्रयस्थ म्हणून उत्तर द्या, शिवसैनिक म्हणून उत्तर देऊ नका, नाहीतर जास्त राग येईल त्यांना. नाही, मी सुरुवातच केली होती की संदीप साहेबांची उद्विग्नता आणि नाराजी आपल्याला कळतीये. त्यांच्या सुद्धा लक्षात आलं की आता जे आपण काय करतोय तो कदाचित शेवटची गेम असेल, म्हणून त्यांना मी सुरुवातीला शुभेच्छा दिल्या की ह्यानंतर मागे फिरायचे सगळे रस्ते बंद झालेले आहेत. सगळे राजकीय पक्ष वापरून, मैत्री करून, शत्रू करून, सगळ्यांवर टीका करून, सगळ्यांची प्रशंसा करून सगळं झाल्यानंतर सुद्धा का होत नाही? म्हणजे मी खरं सांगतो, प्रामाणिकपणाने सांगायचं तर राज साहेबांना सुद्धा अनेक वेळा प्रश्न पडला असेल. मनसेच्या खासगी बैठकीत मध्ये आज चर्चा झाली असेल की नेमकं काय चुकतंय आपलं, की लोक स्वीकारत नाही आणि आपण आणलेली लोक परत जात आहेत. याचा नक्कीच कुठेतरी विचारही झाला असेल तर उद्याच्या त्यांच्या भाषणात दिसला तर आम्हाला मनापासून आनंद होईल. महाराष्ट्रामध्ये एक ठाकरे नावाचीच वेगळी शक्ती तयार होत असेल तर खरंच शुभेच्छा द्यायला हरकत नाही. दुसरं मला एक सांगायचंय, आनंद दवे, थांबा. आता आणखीन एक मुद्दे घेऊ नका. आपण संदीप देशपांडेंनाच बोलायची संधी देतोय. संदीप देशपांडे, तुमच्या समोर 2-3 निरीक्षण आली आहेत, तुम्ही त्याची उत्तरं देणं अपेक्षित आहे. पण त्यातलं एक महत्वाचं निरीक्षण आनंद दवेंचं आहे. हा अखेरचा डाव आहे, इथून परतीचे मार्ग नाहीत. नाही, मला असं वाटतं अशी निरीक्षणं आणि असं काही राजकारणात नसतं. आपल्याला मला माहित नाही की दवे साहेबांना किती शिवसेनेचा इतिहास माहिती आहे. तो मला असं वाटतं पहिला आमदार यायला शिवसेनेला 1980च्या वेळेला कॉन्स्टंट राहिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पहिल्या 5 वर्षात 13 आमदार आमच्या निवडून आले. ऐका ना, मला आता तुमचं ऐकलं की नाही? आता माझं ऐका. आजच्या परिस्थिती बघून आमचे पहिल्या फटक्यात 13 आमदार आले आणि दरवेळेला एक आमदार आला. दवे साहेब, असं आहे, या सगळ्यामध्ये राजकारण करत असताना कधी यश येतं, कधी अपयश येतं. अपयशाने घाबरून पळून जाणारे किंवा कोणाबरोबर तरी ज्यांची आपली आयडियोलॉजी जुळत नाही त्यांच्याबरोबर जाणारे आम्ही नाही. जे करू ते अभिमानाने करू, स्वाभिमानाने करू. संघर्ष आमच्या आयुष्यात लिहिलेला असेल तर संघर्ष करू. आम्ही संघर्षाला भिणारे नाहीत. आमची संघर्ष पक्षाचा वाईट काळ आला तरी आम्ही पक्ष सोडला नाही, कुठेही पळून गेलो नाही. आम्हाला संघर्ष करायची सवय आहे, आम्ही संघर्ष केलेला आहे आणि आम्ही याच्या पुढेही संघर्ष करू. ठीक आहे संदीप देशपांडे, आनंद दवेंनी दिलेली एक प्रतिक्रिया कदाचित तुम्हाला ऐकायला आली नसेल, आपण बोलत होता त्यामुळे. पण ज्या पद्धतीनं प्रत्येक घटनेवर प्रतिक्रिया देण्यासाठी राज ठाकरेंकडे हिंदी सिनेमातला एक डायलॉग असतो, आज आनंद दवेंनी एक हिंदी सिनेमातला डायलॉग तेजाब मधला वापरला. ते म्हणाले की तुम्हारी हिम्मत की दाद तो तुम्हारा दुश्मन भी देगा. या हिंदी सिनेमातल्या डायलॉगवर उत्तर देण्यासाठी काही आहे का आपल्याकडे? नाही, असं आहे की प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला पाहिजे असंही नाहीये का. माझं म्हणणं असं स्पष्ट होतं की हे बघा, राजकारण म्हणजे काय, अरे आत्ता काय झालं नाही, 2 आमदार निवडून चला यांचा पक्ष बंद करायला लागला, असं होत नाही. आपल्याला टीआरपी नसेल तरी आपण चॅनल चालवतो की नाही चालवत? की आज नाही मिळाला तर उद्या मिळेल टीआरपी, पण चॅनल चालवतो ना. मला असं वाटतं त्याच पद्धतीने राजकीय पक्ष सतत त्यांची आयडियोलॉजी, त्यांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवत राहतात. आज नाही पटले, उद्या पटतील. आणि यासाठी संघर्ष जो करावा लागतो, यासाठी विचाराचा जे
गोष्ट लोकांना सांगावी लागते ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते. अगदी आणि मला अगदी, 100% अगदी. खात्री आहे. संदीपजी समजा या दोन धन्यवाद. आमच्या निवडणुकीत टीआरपीची काळजी तुम्हाला आहे त्याच्यासाठी. मिळणारच नाही. आपल्यासोबत संजय दुबे आहेत. बराच वेळ झाला आपण आपल्या चर्चेत त्यांना सहभागी करू शकलो नव्हतो. आता 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 मला संजय दुबेंना एक प्रश्न विचारू द्यात फक्त. संजय दुबे, आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांचेही प्रतिनिधी या नात्यानं आता बोलायला हवं असल्यामुळे ज्या पद्धतीनं मनसे उद्या गिअर बदलतीये हे आव्हान तुमच्यासाठी आहे की भाजपासाठी आहे? प्रकाशजी, या सर्व प्रकारामध्ये मनसे काय पाऊल उचलताय आणि काय करतायत, त्यांना कुठली दिशा दिसते आहे की दिसत नाही आहे, ते घाबरलेले आहेत की काय त्यांच्या डोक्यात चाललेलं आहे हे थोडं समजणं कठीण आहे. त्याचं कारण असं आहे की लोकसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माननीय राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांनी खूप प्रचार केला. विधानसभेमध्ये थोडंसं तसंच झालं, पण विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर जेव्हा या महाराष्ट्र राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचं एक संयुक्त शासन या महाराष्ट्र राज्याला देण्याचं काम या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलं. बर, त्यावेळेस थोडंसं राज ठाकरे साहेबांना काहीतरी वाटलं आणि ते मग आता भारतीय जनता पक्षासोबत ते बोलायला त्यांनी सुरुवात केली आणि ते बोलतायत. असं त्यांचा संजय प्रश्न दुबे, आहे तो. राज त्यांना ठाकरेंचा कुठे, भारतीय जनता कुठे पार्टीशी जागा- संवाद सुरू झालाय ही माहिती कुठून येते? सॉरी, पुन्हा बोला प्रसादजी. आपण असं म्हणालात की राज ठाकरेंचा भाजपाशी संवाद सुरू झालाय, ही माहिती कुठून आली? आता मध्यंतरी त्यांचं देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालं, ही माहिती बाहेर आली वृत्तपत्रांमधनं आणि चॅनलमधनं. आणि होऊ शकते आता मला वाटतं संदीप देशपांडेजींनी सांगितलं, बोलले ते की राजकारणात कुठल्याही गोष्टी वेळेच्या हिशोबाने बदलतात आणि हे खरं आहे. पण आता असं आहे की एवढ्या सगळ्या याच्यात त्यांना मला असं वाटतं की नवनिर्माण सेना जी आहे त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपलं राजकीय पुनर्वसन कशा पद्धतीनं करता येईल याच्यासाठी ही सगळी धडपड असायला पाहिजे असं मला एक प्रामाणिकतेनं वाटते. ठीक आहे संजयजी, आपण एक चर्चेत नवा मुद्दा आणलात, मात्र जाहिरातीची विश्रांती गरज असल्यानं आपण एक छोटा एक विश्रांतीचा वेळ घेतोय. लवकरच आपण लक्षवेधीच्या पुढच्या भागात परत येऊ. त्यावेळेला निश्चितच हा मुद्दा असेल की मनसे भाजपाला पूरक भूमिका घेणार की भाजपाकडे असलेलं विरोधी पक्षाचं स्थान आटवायला मदत करणार. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आपण थेट जातोय मनसे प्रवक्ता संदीप देशपांडे यांच्याकडे. संदीपजी, ज्या पद्धतीनं मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली, भेटी झाल्या नाही म्हणता येणार, यांची भेट झाली, त्यानंतर वातावरण वेगानं बदलायला लागलं. त्यातूनच असा अर्थ निघतोय की मनसे आता भाजपाच्या वळचणीला बसते आहे. मला या चर्चांमध्ये काही तथ्य असं वाटत नाही. आमच्या पक्षात तरी भाजपबरोबर जाण्यासोबतची कुठलीही चर्चा किंवा त्याचा यत्किंचीही चर्चा नाही. असं आहे, राजसाहेब देवेंद्र फडणवीसांना भेटले असतील तर का भेटले असतील किंवा काय असतील तो वेगळा विषय आहे. म्हणजे आता आशिष शेलार पण येऊन भेटले साहेबांना आणि नेहमी येतात. आशिष शेलार पण येऊन भेटतात. प्रत्येक भेटीचा राजकीयचा अर्थ काढला पाहिजे असं काही नाही. आता राजसाहेब शरद पवार साहेबांना पण एवढ्या वेळा भेटले म्हणून का आमची राष्ट्रवादी बरोबर युती झाली का? त्यामुळे मला असं वाटतं ह्या भेटींचे अशा पद्धतीने अर्थ काढणं चुकीचं आहे. भेटले असतील तर त्याचा राजकीयचा अर्थ निघाला पाहिजे असं काही नेसेसरी नाहीये. आणि आम्ही काय करणार आहोत, मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांना या अधिवेशनातून काय कार्यक्रम मिळणार आहे, आमची पुढची राजकीय वाटचाल कशी असणार आहे, आम्ही कुठल्या पद्धतीने राजकारण करणार आहोत याचं मार्गदर्शन उद्या राजसाहेब करणार आहेत. ठीक आहे, राजेश कोचरेकर यांना विचारतो मग की राजेश कोचरेकर, 2022च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत. भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष म्हणून बसणार आहे आणि त्याच दरम्यान मुंबईत मनसेला चाचपडत आपली भूमिका घ्यावी लागते का?
नाही, आता संदीप देशपांडे जे म्हणाले त्यातला एक शब्द किंवा त्यातलं एक अर्ध वाक्य मला फार महत्त्वाचं वाटलं की मनसैनिकांना उद्या राज ठाकरे काय कार्यक्रम देणार. या म्हणजे आत्ताचा तुमचा हा जो सगळा लक्षवेधीचा शो आहे, या शोतलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य मला ते वाटलं. कारण राजा रंग बदलणार हे जरी त्या याचं शीर्षक असलं तरी संदीप देशपांडेंचं हे वाक्य महत्त्वाचं आहे. आणि त्यांचं वाक्य पुढे घेऊन जाताना मला एक गोष्ट विचारायची आहे, ती म्हणजे असे मुंबईतले कोणते 227 पैकी मतदारसंघ आहेत की जिथे मनसे पाय रोवून उभं राहू शकेल, याचा विचारच राज ठाकरेंना करावा लागेल. आणि त्यासाठी त्यांना संदीप देशपांडेंसारख्या सहकाऱ्यांची साथ लाभणार आहे. याचं कारण असं आहे की आता त्यांच्याकडे एक नगरसेवक राहिलेला आहे. संदीप देशपांडे हे माजी नगरसेवक आहेत, पण जिथे मनसेचे लोक निवडून येऊ शकतील त्याची चाचपणी करणं हे त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे. अन्यथा भाजपलाही त्यांचा काही उपयोग होणार नाही. कारण कसं आहे, दोन जागांची फक्त तफावत शिवसेना आणि भाजपमध्ये आहे. ही तफावत वाढवण्याचं काम राज ठाकरे करतात का, आणि ती कुठल्या बाजूने वाढवण्याचं हेही महत्त्वाचं आहे. नाही, अगदी कोणाला वरचढ करायला ते मदत करणार. तेच म्हणतो की ती जी मधली गॅप आहे ती 2ची 20 करू शकते का मनसे, यावरच राज ठाकरेंचं यश अवलंबून आहे. संदीप देशपांडे याचं उत्तर पण आपण द्यायचं. पुन्हा सत्तेचे वेध लागलेले आहेत आणि शिवसेना हे आता सत्तेमध्ये असलेला पक्ष आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, ते सहजासहजी मुंबई महानगरपालिका जाऊ देणार नाहीत, किंबहुना ते भाजपला मनस्ताप करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. तुकाराम मुंडेंना वेळेची मर्यादा आहे आपल्याला. संदीप देशपांडे, सारं काही बीएमसी साठी नाही, मला असं वाटतं की हे बघा, राजकारणामध्ये निवडणुका आता महानगरपालिकेच्या येणार, त्याच्यानंतर लगेच 2 वर्षांनी विधानसभेच्या निवडणुका येणार. निवडणुका येणार आता 3 महिन्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका आहे, त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली औरंगाबाद महापालिका आहे. त्यामुळे निवडणुका या होत राहणार आहेत. या सगळ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचाही लढवतील. उद्या त्या निवडणुकीत आमचे काय मुद्दे असतील, कुठल्या मुद्द्यावर फोकस असेल, कशा पद्धतीने आम्ही लोकांपुढे जाणार आहोत, या सगळ्याचं मार्गदर्शन, या सगळ्याचा एक कार्यक्रम उद्याच्या महाअधिवेशनाच्या माध्यमातून राजसाहेब आमच्या महाराष्ट्र सैनिक. संदीप देशपांडे, आपल्याकडून वारंवार ज्या वेळेला भूमिका अपेक्षित केली जाते त्यावेळेला तुम्ही हे सांगता आहात की तुमचे सर्वोच्च नेते राज ठाकरे ही भूमिका मांडतील. आपला प्रवक्ता म्हणून हे बोलणं अत्यंत योग्य आहे. पण तत्पूर्वी मला संजय दुबेंना विचारावंसं वाटेल की संजय दुबे, राज ठाकरे कार्यक्रम देतील असं जेव्हा प्रवक्ता सांगतो त्यावेळेला आपण अशी अपेक्षा करावी का की त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षाला पुन्हा भरारी देण्याचा प्रयत्नही होईल आणि त्यांचं खरं टार्गेट शिवसेनेला डॅमेज करणं हे आहे? निश्चितच प्रसादजी, आपण जे बोलता हे निश्चित मला सुद्धा प्रामाणिकपणे असंच वाटते. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते बोलतात त्याच्यातही मला प्रामाणिकता वाटतंय. त्याचं कारण असं आहे की 2006ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं स्थापना झाली आणि त्यानंतर 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे 13 आमदार आले. त्यांनी काय काय केलं त्यावेळेस आणि त्याच्यामुळे त्यांना काय भोगावं लागलं हेही आपल्या या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि या देशाच्या जनतेसमोर आहेच आहे. बरं, आणि शेवटी या विधानसभेच्या निवडणुकीत एक आमदार त्यांचा आला आणि म्हणून असं वाटते की सन्माननीय राज ठाकरे उद्या त्याचं जे अधिवेशन आहे त्यामध्ये आपल्या पक्षाला कशा पद्धतीनं कुठल्या मार्गाने घेऊन समोर जाता येईल आणि पक्षाला कशा पद्धतीनं पुनर्वसन करता येईल पक्षाचं आणि स्वतःचं, हे मला वाटते की ते उद्याला ते आपल्या अधिवेशनात सांगतात. ठीक आहे, पटकन आनंद दवे, 1 मिनिटात फक्त प्रतिक्रिया द्यायची आपल्याला. मनसेच्या उद्याच्या भूमिका बदलानंतर विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला हिंदुत्वाची सगळी मतं जाण्याऐवजी ती विभागण्याचा सुद्धा हा राजकीय धुरीणांचा डाव असू शकतो का? नाही, मला वाटत नाही तसं की कोणाचे मतांतर किंवा मतं लगेच मनसेकडे जातील. त्यांचा स्वतःचा जो मतदार त्यांनी जागा केला होता तो जरी त्यांनी टिकवला तरी मनसेला खूप मोठी ताकद परत महानगरपालिकेत दिसू शकते. कोणाच्या आधाराशिवाय मी कोणाचा आधार घेणार नाही, मला कोणाला वापरू देणार नाही, माझी ताकद दुसऱ्या कोणाचा तरी ग्राफ खाली यावा असे निगेटिव्ह मतांनिकात जर मनसे गेली नाही तर त्यांना निश्चित एक चांगलं यश महानगरपालिकेत मिळू शकतं. ठीक आहे, धन्यवाद आपल्या या उत्तराच्यासाठी. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. जाता जाता राज ठाकरेंच्या राजकारणातला नकारात्मकता आणि त्याचबरोबर त्या नकारात्मकतेमुळे येणारा राजकीय यशापयशाचा चढता उतरता आलेख
या मुद्द्यांना डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे उद्या काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अर्थात ती भूमिका कोणाच्या फायद्याची आहे कोणाच्या तोट्याची आहे याचा अर्थ त्यानंतर लगेचच काढला जाणार आहे. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.